कळवण प्रशासकीय कार्यालयात आलेल्या नागरिकांवर मधमाशांचा हल्ला। मधमाशांच्या हल्ल्यात 25 ते 30 तरुण वृद्ध महिला जखमी। कळवण येथील कोल्हापूर फाट्यावर असलेल्या मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयाच्या इमारतीवरील दुसऱ्या मजल्याच्या भिंतीला खिडकीजवळ तब्बल 5 ठिकाणी बसलेल्या भौर मधमाशांनी शासकीय कामासाठी आलेल्या महिला, तरुण, वृद्ध, लहान मुले यांच्यावर हल्ला केलाय। यात पिळकोस येथील अमोल पगारे वय 28 वर्ष, प्रियंका पगारे वय 23 वर्ष, शिव पगारे वय 4 वर्ष तर देवळा येथील मेशी येथील 2 वृद्ध आजोबांचा या हल्ल्यामुळे बीपी वाढला असल्याचे समजते। तसेच 25 ते 30 नागरिकांवर हल्ला करत चावा घेतलाय। जवळच असलेल्या चणकापूर उजव्या कालव्याला नुकतेच आवर्तन आले असल्यामुळे सैरावैरा पळत सुटणाऱ्या नागरिकांनी कालव्यात उड्या टाकून चावा घेणाऱ्या मधमाशांपासून सुटका केली। या प्रकारामुळे नागरिकांकडून प्रशासनाच्या कारभारावर प्रचंड संताप व्यक्त होत आहे। मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयाच्या 3 मजली इमारतीत प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती, उपविभागीय पोलीस अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास सहाय्यक निबंधक, तालुका कृषी बांधकाम विभागीय कार्यालय असे सर्व शासकीय कार्यालयांची दालने असून या कार्यालयात कामानिमित्त तालुक्यातून मोठ्या संख्येने नागरिक आपल्या कामकाजानिमित्त येत असतात। दुपारी 3 वाजेच्या सुमारास मधमाशांनी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या नागरिकांवर हल्ला करीत चावा घेतला। या प्रसंगी या आवारात मोठी धावपळ उडाली। मधमाशांच्या भीतीने नागरिक सैरावैरा पळत निघाले। बचावासाठी 20 ते 30 नागरिकांनी थेट कालव्याच्या पाण्यात उड्या घेतल्या। यापैकी 2 वृद्धांचा बीपी वाढला व त्यानंतर जखमींनी शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी स्वतः दाखल होत उपचार घेतले असून यावेळी झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाने मात्र झालेल्या प्रकाराबाबत कुठलीच दखल घेतली गेली नसल्यामुळे घडलेल्या प्रकाराबाबत सर्वसामान्य ग्रामीण भागातून येणाऱ्या आबालवृद्ध व नागरिकांमध्ये प्रचंड रोष व्यक्त होतोय। प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वारावरील दुसऱ्या मजल्यावर भिंतीला मोठे भौर मधमाशांचे पोळे असून असाच प्रकार मागील 2 ते 3 वर्षापूर्वी घडला होता। मधमाशांनी नागरिकांना एवढ्या मोठ्या प्रमाणात चावा घेतला होता की पूर्ण चेहरा सुजला होता। सुजेने डोळे पूर्ण झाकले गेले। प्रशासकीय कार्यालयाकडून जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय कळवण येथे नेण्यासाठी कुठलीच उपाययोजना केली गेली नसून जखमींनी स्वतः त्यांच्या पद्धतीने रुग्णालय गाठले व उपचार घेतले। अशी दुर्घटना भविष्यात घडू नये याबाबत काही उपाययोजना केली गेली नाही तर भविष्यात पुन्हा मोठी दुर्घटना घडू शकते। योगायोगाने दैव बलवत्तर म्हणून चणकापूर उजवा कालव्यास आवर्तन आले असल्याने कालव्यात उडी मारून नागरिकांनी मधमाशांपासून सुटका केली असे पिळकोस येथील जखमी तरुण अमोल पगारे यांनी सांगितले। या बाबतीत प्रशासकीय यंत्रणेने वेळीच उपाययोजना करून हे मधमाशांचे पोळे हटवायला हवे होते व काल झालेल्या दुर्घटनेत जखमी झालेल्या वृद्ध, तरुण, महिला, लहान मुले यांना रुग्णवाहिका बोलावून कळवण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाणे प्रशासनाची जबाबदारी होती, पण तसे काही झाले नाही। असा प्रकार घडत असताना कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची सुरक्षा वाऱ्यावर आहे हे देखील स्पष्ट झाले आहे। मराठी केसरी न्यूज साठी प्रतिनिधी साहेबराव निकम, रवळजी। दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।